कर लो चारों धाम, मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम। कर लो चारों धाम, मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम। जीवन सफल उसी का समझो जिसने किया ये काम। कर लो चारों धाम, मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम। कर लो चारों धाम, मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम। बसा हिमालय पर्वत में पावन बद्रीनाथ, नारायण ने यही तपस्या की थी नर के साथ। हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा। बसा हिमालय पर उत्तर में पावन बद्रीनाथ, नारायण ने यही तपस्या की थी नर के साथ। सागर मंथन की देवों में यही हुई थी बात, लिया मोहिनी रूप दिया अमृत देवों के हाथ। सच की जय को ही कहते हैं देवासुर संग्राम। कर लो चारों धाम, मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम। कर लो चारों धाम, मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम। दक्षिण में सागर तट पर रामेश्वर तीर्थ रामचंद्र ने यहाँ किया शिव महिमा का गुणगान। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। दक्षिण में सागर तट पर रामेश्वर तीर्थ महान, रामचंद्र ने यहाँ किया शिव महिमा का गुणगान। यही विजय के लिए राम ने किया शक्ति आह्वान, देवी हुई प्रसन्न दे दिया मन चाहा वरदान। बिगड़े काम बनाए प्रभु जी भक्त भजे हरि नाम। कर लो चारों धाम, मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम। कर लो चारों धाम, मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम। जगन्नाथ का धाम बसा पूरब में सागर तट पर, स्वयं कृष्ण की इच्छा से है मंदिर बना मनोहर। जगन्नाथ का धाम बसा पूरब में सागर तट पर, स्वयं कृष्ण की इच्छा से है मंदिर बना मनोहर। कृष्ण और बलराम सुभद्रा की झांकी अति सुंदर, मिलकर सब खींचते देवरथ श्रद्धा से नारी नर। माथे धूल चढ़ाओ इस धरती को करो प्रणाम। कर लो चारों धाम, मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम। कर लो चारों धाम, मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम। पश्चिम तट की पुरी द्वारका बनी स्वर्ग का द्वार। रचना है ये लीलाधर की लीला का विस्तार।
स्वर्ग का द्वार। रचना है ये लीलाधर की लीला का विस्तार। वंशी चक्र सुदर्शन जिसके दोनों थे श्रृंगार, जिसकी गीता का आभारी है सारा संसार। धरती को है स्वर्ग बनाते मिलकर चारों धाम। कर लो चारों धाम, मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम। कर लो चारों धाम, मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम। जीवन सफल उसी का समझो जिसने किया ये काम। कर लो चारों धाम, मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम। कर लो चारों धाम, मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम। कर लो चारों धाम, मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम। खांदी पताका घेऊनी वारी माळ तुळशीची शोभे गळा रमलो संसारात खरा ऐक रखमाईच्या बरा तरी जीव लागी तुझ्या पायरी राव दारी उभा माझ्या येतो बीट पायी तुझ्या सेवा करीन योगे योगे माहुली हरी मुखी नाम घोष कर्म तुझे नाम धर्म कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग वार करी पंथा पांडुरंग शिव शंकर जय गंगाधर करुणा कर करतार हरे जय कैलासी जय अविनाशी सुख राशि सुख सार हरे जय शशि शेखर जय डमरूधर जय जय प्रेमागार हरे जय त्रिपुरारी जय मदहारी अमित अनंत अपार हरे रुद्रदेव महादेव देवों के देव महादेव जय रुद्रदेव महादेव देवों के देव महादेव जय रुद्रदेव महादेव जय मन भावन जय अति पावन शोक न सावन शिव शंभु विपद विदारण अधम उबारण सत्य सनातन शिव शंभु मदन कदन कर पाप हरन हर चरण मनन धन
तारक दारक शिव शंभू, पार लगा दो भव सागर से बनकर कर्णधार हरे, पार्वती पति हर हर शंभु, पाहि पाहि दतार हरे। जय रुद्रदेव महादेव, देवों के देव महादेव, जय रुद्रदेव महादेव, देवों के देव महादेव, जय रुद्रदेव महादेव, देवों के देव महादेव, जय रुद्रदेव महादेव, देवों के देव महादेव। जय रामेश्वर जय नागेश्वर वैद्यनाथ केदार हरे, मल्लिकार्जुनम सोमनाथ जय महाकाल ओंकार हरे, त्र्यंबकेश्वर जय घुस्मेश्वर भीमेश्वर जगतार हरे, काशीपति श्री विश्वनाथ जय मंगलमय अघहार हरे, नीलकंठ जय भूतनाथ जय मृत्युंजय अविकार हरे, पार्वती पति हर हर शंभु, पाहि पाहि दतार हरे। जय रुद्रदेव महादेव, देवों के देव महादेव, जय रुद्रदेव महादेव, देवों के देव महादेव, जय रुद्रदेव महादेव, देवों के देव महादेव, जय रुद्रदेव महादेव, देवों के देव महादेव।
विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला रुक्मिणीकांत विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला श्रीकांत विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला राधेश्याम विठ्ठला सीताराम विठ्ठला राधेश्याम विठ्ठला सीताराम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला द्वारकेचा राजा तू पंढरीच्या पाटला द्वारकेचा राजा तू पंढरीच्या पाटला रुक्मिणीसाठी आला तू पांडुरंग विठ्ठला रुक्मिणीसाठी आला तू पांडुरंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला गोपाळपुरी गोपाळासवे रमला शिवा विठ्ठला गोपाळपुरी गोपाळासवे रमला शिवा विठ्ठला गाई चारायाला नाही दमला तू विठ्ठला गाई चारायाला नाही दमला तू विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला दिंडुरवणी महान तीर्थ लोह दंड विठ्ठला इंदुरवणी महान तीर्थ लोह दंड विठ्ठला पाण्याचा झरा तिथे वाहतो या विठ्ठला पाण्याचा झरा तिथे वाहतो या विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला रम्य स्थळ पाहुनिया अमोलिक विठ्ठला रम्यस्थळ पाहुनिया अमोलिक विठ्ठला माय बाप घेऊन आला पुंडलिक विठ्ठला माय बाप घेऊन आला पुंडलिक विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा अंगारंगान सांदली ग देही विठाई नांदली गाठ भंगा बांधली ग देही विठाई नांदली विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागच्या काठी डाव मांडिला वाळवंटी चंद्रभागच्या काठी डाव मांडिला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागच्या काठी डाव मांडिला वाळवंटी चंद्रभागच्या काठी डाव मांडिला जिथे जाईन मी सोबतीला तू संगतीचा योग दिला भक्तीची बोलून भाषा जगण्याचा लोभ दिला घनात उन्हात पाऊस पाण्यात वाऱ्याने वाऱ्यात तू 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 ध्यानात मनात कणाकणात घरांगणात तू 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 माझ्या गाण्यात तू गाराण्यात तू हे हे भावनात तू
ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल 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 विठूचा गजर हरिनामाचा जयकारो विना जयकारो विना दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला हो दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला माऊली मुखी भेट पंढरी जीव चरण
रूप सावळ गोचीर पंढरपुरी आस भेटीची लागे खुळ्या अंतरी सावधा काना तुका माऊली पंढरी अभंगाची गोडी ह्या मुखी रंगली खुळा जीव हा भक्तीत नादावला पावला पावलात विठू तू सामावला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल 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 देह विठ्ठल 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 देह विठ्ठल 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 देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल देह विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल कर लो चारों धाम मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम कर लो चारों धाम मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम जीवन सफल उसी का समझो जिसने किया ये काम कर लो चारों धाम मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम कर लो चारों धाम मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम बसा हिमालय पर्वतर में पावन बद्रीनाथ नारायण ने यही तपस्या की थी नर के साथ हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा कर लो चारों धाम मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम कर लो चारों धाम मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम कर लो चारों धाम मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम वाचे मनसा गंगा गंगा वाचे मनसा गंगा वाचे सकल दोष जाती भंगा सकल दोष जाती भंगा दृष्टि पड़ता ब्रह्मा
जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी कुठून कुठं जायचं आणि येऊन काय करायचं जीवनामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. जर उशीर झाला कीर्तनाला, एखाद्या वेळेस कीर्तनकार लवकर आला तर तुम्ही लवकर येत नाही, तुम्ही असले तर कीर्तनकार येत नाही, दोन्ही असले तर मिरवणूक थांबत नाही. अल्पशा वेळेत आपल्याला सेवा समर्पित करायची आहे. असो, ज्यांनी मला आपल्या गावाचं पुण्याच्या दुसऱ्यांदा दर्शन घडवलं आमच्या हरिभक्त परमप्रमासने दाने टेलर यांच्या माध्यमातून ही कीर्तन पुस्तक माझ्या वाट्याला आलं. पैशाने श्रीमंत माणसं तुम्हाला पावलं पावलं भेटतील, पण मनाने श्रीमंत माणसं भेटण्यासाठी तुम्हाला तेच पावलं झिजवावी लागतील. पैशावर प्रेम करू नका, प्रेम देवावर करा, प्रेम झाडावर करा, प्रेम संतांवर करा आणि प्रेम समाजावर करा. प्रेम सुखदे प्रेमा विनाई समाधान. तीर्थयात्रा करण्यासाठी सुद्धा अंतःकरणात असलेलं प्रेम पाहिजे. का? प्रेम नावाची गोष्ट पैशाने कधी मिळत नाही आणि संस्कार नावाची गोष्ट पैशाने कधी मिळत नाही. आवाज येतो सगळ्यांना? रावणाकडे संपत्ती होती, रामाकडे संस्कृती होती, पण आजही 2 माणसं रस्त्यात भेटले तर एकमेकाला राम राम. ही चांगल्या विचाराची जागा आहे सज्जन हो. ज्यांनी जीवनातून आयुष्यभर काहीतरी कष्ट करून कुठली तरी तीर्थयात्रा करण्यासाठी इंद्रिय बलवान पाहिजे, तादात्म्य पाहिजे आणि जीवनामध्ये प्रेम पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की अर्जुना, संसार करून तीर्थयात्रा करायची असेल तर अंग झटकून बाहेर ये. संसार होत असतो आणि परमार्थ करावा लागतो. तरी झडझडून वैलाने घे भक्तीची वाटी लाग, जिया पावसी आवेग निज धाम माझे. ज्यांचा अभंग आपण आज डोळ्यासमोर ठेवतोय, भगवंताचे लाडके भक्त नामदेव महाराज. आयुष्यभर कार्य नामदेव महाराजांनी चांगलं केलं आणि जीवनामध्ये 70 वर्षे जगणारे नामदेव महाराज आणि त्यांचा अभंग आहे. नामदेव महाराज अभंगातून सांगतात, वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जातील भंगा. जीवनामध्ये माळ घालू नका, गंध लावू नका, वारी करू नका, पण नुसतं वाचेने जरी गंगा गंगा म्हटलं तर जीवनाचं पाप कितीही जन्मातलं असू द्या, ते जळून भस्म करण्याची ताकद या नारदाच्या गादीत आहे. कितीही जीवनातले दोष असू द्या. म्हणून काही माणसं म्हणतात आम्ही चांगलं करून वाईट होतं आणि वाईट करून चांगलं होतं, याच्या पाठीमागे तरी काहीतरी कारण असेल. कारण जीवनामध्ये कुठलंही कारण शोधण्यासाठी सज्जना हो मन निर्मळ असावं लागतं, चित्त निर्मळ असावं लागतं. आणि हे अंतःकरण रूपी पातीला स्वच्छ करण्यासाठी पहिली गोष्ट सद्गुरूची प्राप्ती करावी लागते. सद्गुरू वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. म्हणून सकल दोष जातील भंगा. जीवनामध्ये एकच करा. मग का हो नामदेव महाराज साधकाने प्रश्न विचारला, मग याचा फायदा काय? जीवनामध्ये नामदेव महाराज सांगतात की आयुष्यात केलेलं कितीही पाप असू द्या, पण भगवंताचं त्या गंगेचं नामचिंतन जर मुखामध्ये आलं तर जीवनाचं साफल्य निर्माण होतं. एक करा, अजून काही फायदा. नामदेव महाराजांनी सांगितलं, हे काहीतरी झालं तरी चालेल, पण कोशावरती करीत असणार म्हटले. मग त्याचा फायदा त्यांचे कैलाशिया राहणं. त्याला कैलासात प्रवेश आहे. जीवनामध्ये चांगल्या गोष्टीत प्रवेश घेण्यासाठी सुद्धा मागील आपलं कर्म चांगलं पाहिजे. का? भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात,
तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर उड माझी ऐका, तरी समाज ऐकत नाही. ज्ञानोबरांनी सांगून पाहिलं, वाजत असे बोम कोणी नाही ऐकते, हरी हरीनं म्हणतात तयाची थोर झाली हरी, तरी समाज बेसावध आहे. म्हटले मग ठीक आहे, पण हे जर आमच्याकडून जमलं नाही तर जीवनामध्ये शेवटचा फायदा नामदेव महाराज सांगतायत. नुसती प्रदक्षिणा जरी जीवनामध्ये केली, नामा म्हणे प्रदक्षिणा त्यांच्या पुण्याला ही गणना. म्हणून पहिली गोष्ट कीर्तन ऐकण्यासाठी सुद्धा काय पाहिजे, ज्ञान पाहिजे. आणि भातातला खडा खाण्यासाठी कामामध्ये काम काय म्हणा, राम राम जाईल भावश्रम सुख होईल दुःखाची. सुखाची प्राप्ती करायची असेल, खाली गोष्टी या पुस्तक जाग आहे, सुखाची प्राप्ती करायची असेल तुम्हाला हिंगाचा वास घेऊन सुगंध मिळणार नाही, कडुलिंबाचा पाला खाऊन तुम्हाला साखरेचा अनुभव येणार नाही, आग्नीला हात लावून तुम्हाला गारवा मिळणार नाही, विंचवाचा अंग कुरळून तुम्हाला गुदगुल्या होणार नाही. तसं संसारात किती पाहिलं, तीर्थयात्रेशिवाय तुम्हाला समाधान होणार नाही. विठ्ठला म्हणून हा महिना अगदी पवित्र आहे. साधला हा पर्व काळ, गेला अंतरी चमळ, पाप पुण्य गेले एका स्नानेचे खुंटले. तुम्ही ह्याच महिन्यात चंपाषष्ठी आली, कालची दत्त जयंती. कारण किती भाग्य आहे, भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय. आणि त्यातल्या त्यात आमच्या अंकुश महाराजांनी केलेलं कार्य पुन्हा ह्याच महिन्यात आहे. म्हणून जरा त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळी वाजवा. कारण टाळीने देव जागा होतो, टाळोटाळी लोपला नाद, अंगो अंगे मुला छंद. म्हणून टाळीची टाळाटाळी करू नका. विठाला तीर्थयात्रा करून चित्त समाधान करायचं असेल तर एकच करा, जोपर्यंत शरीर चांगलं आहे, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वय पाय, तव तू आपुले सोहित पाय, तीर्थयात्रा जाय चुकू नको गा. म्हणून जोपर्यंत जीवनामध्ये कार्य चांगलं करायचे असेल तर जीवनामध्ये वेळ लावू नका. योग्य वेळी परमार्थ करा, योग्य वेळी सेवा करा, योग्य वेळी तीर्थयात्रा करा. कारण का, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. परमार्थ करण्यासाठी त्याग लागतो. काय लागतो? त्याग लागतो. शेती करण्यासाठी कष्ट आणि व्यापार करण्यासाठी लिंता लागतो. बरेच माणसं म्हणतात आम्ही म्हातार झाल्यावर तीर्थयात्रा करू. म्हातारपणात तीर्थयात्रा होणार नाही. जोपर्यंत हात चांगले आहेत त्याच्या नावाची टाळी वाजवा, आता नका वाजू. जोपर्यंत डोळे चांगले आहेत, टीव्ही पाहत राहा, आपलं हेच चाललंय, देवाचं स्वरूप बघा. जोपर्यंत पाय चांगले आहे, पाय तीर्थयात्रा मुक्ती राम नाम, तीर्थयात्रा मुक्ती राम नाम, पाय तीर्थयात्रा मुक्ती राम नाम, तीर्थयात्रा मुक्ती राम नाम, हाती माझाने माशिकरी, हाती माझाने माशिकरी, हाती माझाने माशिकरी. तीर्थयात्रा करण्यासाठी पाय चांगले पाहिजे. काहींचे पाय नुसते नगरकडेच पडतात. दारू गांजा मत पेरो अक्कल गुमो जाते, अपने पल्लव के दाम खरे. कोटी रुपयाचं शरीर भगवंताने आपल्याला तीर्थयात्रा करण्यासाठी दिलंय. जसं गाडी विकल्यावर गाडीची किंमत कळते, साडी नेसल्यावर साडीची किंमत कळते, आणि परमार्थ केल्यावर माळकऱ्याची किंमत कळते. टाळी वाजवा.
आयुष्यात कधीतरी संतांचे विचार डोळ्यासमोर ठेवा. काय वाक्य असेल महात्मा गांधीचं, स्वराज्य दे नाकाला पण देवाचं नामचिंतन अंतःकरणात असू द्या. मी म्हणतो मावशी, देवाचं भजन गावाला आवडावे की देवाला आवडावं? देवाला. रात्री एकाने सांगितलं गावाला. गुरुला शिष्य आवडावं की शिष्याला गुरु आवडावा? दोघं एकमेकांना आवडली पाहिजे. सासूला सुने आवडावी की सुनेला सासू आवडावी? तुमच्याकडे कस का? दोघं एकमेकांना आवडली पाहिजे. पत्नी गावाला आवडावी की मालकाला आवडावी? हा, मालकाला तसं आवड आहे देवाशी. तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र. जो भक्त माझं रात्रंदिवस चिंतन करतो, तीर्थयात्रा करतो, तोच फक्त मला जगात प्रिय आहे. म्हणून करंटे कपाळ ज्याचे नाम न हेवाचे. विठाला आयुष्यात केलेलं कर्माचं फळ म्हणजे आजचं हे गंगापूजन आहे. जीवनामध्ये गंगापूजन का करावं, कोणी करावं, कशासाठी करावं? आयुष्यात ज्यांचं कर्म चांगलं असेल तो मनुष्य चांगली कामं करतो. कारण देवाचं काम करण्यासाठी सुद्धा प्रेम पाहिजे. प्रेम प्रीतीची बांधिले तेना सुटी काही केली. कुठलीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी पहिली गोष्ट प्रेम हा घराचा पाया आहे. माणुसकी ही घरातील तिजोरी आहे. घरातील गोड शब्द हे धन दौलत आहे. आचार विचार घराची आखणी आहे. घरातील भिंत थोर माणसे आत्मविश्वास देवस्थान, पण परपिडा ही घरातील अवदस आहे. म्हणून घर कसं असावं हे सुद्धा संतांनी सांगितलं. म्हणून मी सांगत असतो, घरामध्ये जर एक माळकरी असला तर 3 पिढीचा उद्धार आहे. आणि पूर्ण घर जर माळकरी असलं तर 40 पिढीचा उद्धार आहे. टाळी वाजवा. पण कोरोनाच्या काळात बऱ्याच माळी पण गेल्या. ठीक आहे, तीर्थयात्रा केली. संत एकमेकाबद्दल सहज बोलतात, पण समाजाचं हित करतात. हित ते करावे देव. ही जीवनामध्ये सज्जन हा आपल्या महाराष्ट्राची क्रांती आहे. जगद्गुरु तुकोबाराय फक्त या मृत्यूलोकात 42 वर्ष राहिले आणि सदैव वैकुंठाला गेले. पण वचन दिलं होतं संताजी महाराज की तुझ्या देहाला मुठमाती देण्यासाठी वैकुंठावर खाली येण्याचा प्रयत्न करेन. संत सहज बोलतात, पण समाजाचं हित करतात. संभाजीराजे 32 वर्ष समाजात राहिले. धर्मासाठी शरीराचा एक एक तुकडा कापला जाऊ लागला तरी धर्म सोडला नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचे धर्मगुरु जगद्गुरु तुकोबरांचे कीर्तन छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रवण केले, आपल्या बुद्धीत पालट केला आणि अवघे 51 वर्ष समाजात राहिले आणि या देशाला घडवलं. ही छत्रपती शिवाजी महाराजांची नाही, ही तुमची आमची संपत्ती. टाळी वाजवा. आज छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्याकडून कुठली तीर्थयात्रा झाली नसती. हा विचार डोळ्यासमोर. लोकमान्य टिळकांचे विचार ठेवा, स्वामी विवेकानंदांचे ठेवा, महात्मा गांधीचे विचार डोळ्यासमोर ठेवा. म्हणून विचार ही सामान्य गोष्ट नाही. म्हणून लहानापासून मोठ्यापर्यंत विचार पोचवण्याचं काम फक्त संतांनी केलं. मग ते संत जगात पाहिल्याने दिसत नाही, शोधल्याने सापडत नाही, पण जगात संत मात्र आहेत. मग ते संत ओळखायचे कसे? तुका म्हणे संत तुम्हाला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. बापाची प्रॉपर्टी मुलाचा अधिकार आणि संतांचा प्रॉपर्टी ही समाजाचा अधिकार. मग जगाला संतांची किंमत सगळ्यात मोठी आहे. देवते संत निमित्त त्या मात्र प्रतिमा. म्हणून जीवनामध्ये संतांची निंदा कधी करू नका. कबीर महाराज सांगतात,
निंदा मत करना किसी की ऐसी बात कबीर जी की, राम झरोके में बैठे सबका मुजरा ले, ज्या की जैसी चाकरी वहा को वैसा दे, जसं कर्म असेल तसं फळ आहे. म्हणून जीवनामध्ये एकच करा, तो भगवान परमात्मा आपलासा करायचा असेल, आयुष्यात काहीच करू नका, करायचं असेल तर नाथ बाबा सांगतात एके ठिकाणी करा रे बापांनो साधन आमचे, जेणे करण्याचे करू नका, म्हणून लाचार जीवन जगू नका. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर 70 वर्ष समाजात राहिल्या, पण पाठीमाग कीर्ती शिल्लक राहिली. स्वतःचा मुलगा गाईचं वासरू चंद्राचक्रीमध्ये मारलं गेलं, पण स्वतःच्या मुलाला देहदंडाची शिक्षा करणारी जगातील पहिली माता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्वतःच्या मुलाला देहदंडाची शिक्षा केली आणि दगडी रथाच्या चाकाखाली तुडवलं. ही जगातील पहिली माता, टाळी वाजवा. म्हणून छत्रपती महाराजांचे विचार डोळ्यासमोर ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 पत्नी होत्या तरी देशाला घडवलं, आणि आपली एक पत्नी घर बिघडवती मोठी शोकांतिका. लाचार जीवन जगू नका. तीर्थयात्रा तुम्हाला अंतकरणामध्ये पावन करायची असेल तर चित्त निर्मळ करा. तुका म्हणे चित्त करा निर्मळ, येवनिया गोपाळ राहते ते. अंतकरण रूपी पातीला स्वच्छ केलं तर भगवंताला बोलावण्याची गरज नाही. आंब्यानं फक्त पिकून बसावं, पोपटानं सहज फिरत यावं. आंबा पिकला आणि पोपटाला पत्र पाठवलं असं कुठं ऐकलं का? श्री पोपटरावांना कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो. मी आंबा बऱ्याच दिवसापासून नरम झालो, स्वाद घेण्यासाठी लवकरात लवकर वैजापूर येथे येण्याचे करावे कळावे आपला आंबा. मारा बोंबा विठ्ठल. जगात हरी भजनाविन बाकीच्या गोष्टी जगातल्या संपूर्ण व्यर्थ आहे. कितीही पाण्याची मोठी नदी असेल पण पाण्याचा थेंब नसेल व्यर्थ आहे. कितीही सुंदर शरीर असेल पण कपडे नसतील व्यर्थ आहे. 200 एकर भोपळ्याचा भाग आहे पण तो समाजासाठी कडू व्यर्थ आहे. म्हणून तीर्थयात्रा करण्यासाठी दुर्लभ असणार ते भगवंताने आपल्याला देऊनही दिलाय, पण त्याची किंमत आपल्याला कळाली नाही. 1 लाख रुपये घोड्याची किंमत आहे, 50,000 रुपये बैलाची किंमत आहे, 25,000 रुपये गायीची किंमत आहे, 10,000 रुपये बोकडाची किंमत आहे, 5,000 रुपये बकरीची, 500 रुपये कोंबडाची आणि 200 रुपये माणसाची. तुमच्याकडं बरेच माणसं विलक्षणला विकले जातात, पण एवढ्या मोठ्या नर्द्याची किंमत पैशाने होत नाही. म्हणून नर्द्या दुर्लभ जाना शत वर्षाची जेवढी किंमत टाळकऱ्यांना आहे तेवढीच किंमत विनेकरी बाबाला आहे. जेवढी किंमत विनेकरी बाबाला आहे तेवढीच किंमत आमच्या मृदुंगाचार्याला आहे, आणि तेवढीच किंमत कीर्तनकाराला आहे, तेवढीच किंमत ऐकणाऱ्याला पण आहे. पण जीवनामध्ये कीर्तनात कधी बडबड करू नका, कारण हे गंगापूजनचं कीर्तन आहे. कारण त्यांनी आयुष्यामध्ये कुठली तरी 4 धाम यात्रा करून आपलं जीवन साफल्य करून घेतलं आणि तीर्थयात्रा अंतकरणापासून केली, आणि हा शेवटचा विधी आहे. त्या विधीमध्ये सज्जन आहो. जीवनामध्ये एकच करा, फक्त प्रेम असू द्या. कारण प्रेमानं माणसं मिळणं तितकं सोपं नाही. का आयुष्यात तुम्ही एकच करा. मनुष्य जीवन फार चांगलं आहे, पण ते जगता आलं पाहिजे. स्त्री सुंदर असेल तर माणूस प्रेमात पडतो, माणूस सुंदर असेल स्त्री. सांगणारा भगवान परमात्मा ऐकणारा अर्जुन आहे. सांगणारा किती शहाणा असला पण ऐकणारा सुद्धा शहाणे पाहिजे. ऐकणारे शहाणे नसतील तर सांगणारा मूर्ख ठरला जातो. विठ्ठला. म्हणून तीर्थयात्रा करणे म्हणजे आयुष्यातील एक कर्म चांगलं करणे. ध्यास मारून ठेवा. कर्म 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 म्हणजे काय? लसणाचा टरपला शेवट भाजीत जाईपर्यंत लसणाला सोडत नाही, तसं पापिवंत मनुष्याला शेवटपर्यंत काळ कधी सोडत नाही. विंचवाच्या नांगीत 108 विषाचे थेंब आहे, पण ज्यावेळी तो विंचू दुसऱ्याला 108 ठणके मारतो त्याच वेळी त्याच्या पोटात 108 पिलं तयार होतात. घरी गेलो मोजून पण नंतर कॉल करा. विठ्ठला. म्हणून बारीक गोष्टीचा
विचार करा, फक्त आपल्याला भजन करण्यासाठी पाठवलं. जैन हा जीव दिला दान, प्रेम ठेवा. ज्या भगवंताने आपल्याला पाठवलं म्हणून प्रेम ठेवा, निष्ठा ठेवा, भाव ठेवा. मी तर सांगत असतो, प्रपंच असो की परमार्थ असो, दोघांची निष्ठा एकमेकावर सारखी असली पाहिजे. मालकाने निष्ठा जर सेवकावर ठेवली तर सेवकाने सुद्धा निष्ठा मालकावर ठेवायलाच पाहिजे. गुरुने निष्ठा जर शिष्यावर ठेवली तर शिष्याने सुद्धा निष्ठा गुरुवर ठेवायलाच. पण आताची शिष्य गुरुची घिशे कापायला बसली. पतीने जर निष्ठा पत्नीवर ठेवली तर पत्नीने सुद्धा निष्ठा पतीवर ठेवायलाच पाहिजे. पती हाच परमेश्वर आहे. स्वतःचा पती कसा असो, कुसा असो, ठेंगणा असो, यज्ञ असो, चकणा असो, पती सेवा ही जीवनातील खरी ईश्वर सेवा आहे. म्हणून पतीने जर पतीला लक्ष्मी मानले तर लक्ष्मीने सुद्धा पतीला काय मानायला पाहिजे? हा, म्हसोबा विठ्ठल. पण पती तसा असावा, तो उद्योगपती नसावा. म्हणून क्या जीवन की प्रक्रियास हाथ में मिलने तेरा घास, जब टिकट मिला जाने का डेरा थे, स्मशान में वहां जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नहीं. देव आणि देवाचं नामचिंतन सत्य आहे. म्हणून ज्या संतांनी आयुष्यभर तीर्थयात्रा करून जीवनाचं साफल्य करून घेतलं आणि शेवटचा विधी गंगापूजनाचा केला, ते करणारे भक्त जगातील नामदेव महाराज आहे, श्रेष्ठ आहे, भगवंताचे लाडके भक्त आहे. ज्यांनी महाराष्ट्र ते पंजाबपर्यंत परमार्थ पोहोचवला, मेलेली गाय ज्यांनी कीर्तना जिवंत केली, संत नामदेव महाराज. म्हणून आजही नामदेव महाराजांचं प्रेम जागृत आहे. झाला काही अभंग नामपर आहे, काही मंगलपर आहे, उपदेशपर आहे, भक्तीपर आहे, संतपर आहे, स्थितीपर आहे, मागणीपर आहे, कालापर आहे. पण प्रत्येक अभंगाचं ध्येय की भगवत प्राप्ती केल्याशिवाय सुखाची प्राप्ती नाही. म्हणून जीवनामध्ये एकच करा, वाचार्थ आणि लक्षार्थ लक्षात ठेवा. नुसतं कीर्तन ऐकू नका. आता तरी पुढे हाती पडे, आता तरी पुढे हाती पडे, आता करुणाचा आयोजन, आयुष्य जीवन जगत असताना जीवनामध्ये काहीच करू नका. फक्त आयुष्यात फक्त संगत चांगल्याची करा. पाण्यानं पाण्याची संगत केली तेच पाणी पाणीमय बनलं. पाण्यानं दारूची संगत केली तेच पाणी दारूमय बनलं. तेच पाणी स्वाती नक्षत्रात शिंपल्यात पडलं तेव्हा पाण्यापासून मोती तयार झाली. तेच पाणी सर्पाच्या तोंडात पडलं विष तयार झालं. तेच पाणी गुलाबाच्या फुलावर पडलं चमकायला लागलं. शुद्ध बीजापोटी फळे आणि वाईट बीजापोटी फळे रसाळ भागवती. जसं कर्म तसं फळ आहे. मी म्हणतो मावशी, गाडीचा आनंद कुठपर्यंत आहे? तोपर्यंत मुलाचा आनंद आहे. तुकोबारांनी त्यावेळेस विचार केला की बाबांनो, मुलगा होणं, संपत्ती मिळणं जीवनातील हे भाग्यच नाही. ज्या दिवशी तुमच्या हातून कधीतरी तीर्थयात्रा केली तो दिवस तुमच्या जीवनातला भाग्याचा टाळी वाजवा. ज्या दिवशी कुठंतरी मंदिराचं काम चालू आहे आणि तुमच्या हातून काहीतरी सरळ हाताने मदत केली तो दिवस तुमच्या जीवनातला भाग्याचा आहे. ज्या दिवशी तुमच्या हातून आई वडिलांची सेवा झाली तो दिवस भाग्याचा आहे. ज्या दिवशी तुम्ही कधीतरी माळकरी झाला तो दिवस अगदी महत्वाचा आहे. टाळी वाजवा. बाबांनो, आपल्या जीवनाचा अधिकार मात्र प्रत्येकाला आहे. अधिकार प्राप्त करण्यासाठी संतांनी अहोरात्र कष्ट करून स्वतःचा संसाराची राख रांगोळी करून समाजाचा संसार सुखाचा व्हावा याकरता संतांची तळमळ होती. म्हणून ते संत समाजाला सांगतात की बाबांनो, कधीतरी तुम्ही वाचन एकच करा अभंगाच्या पद्याचं.
चरण सांगतात वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जातील भंगा. म्हणून दोष घालवण्यासाठी फक्त एकच उपाय आहे, ते म्हणजे जीवनामध्ये वाचन कधीतरी गंगा गंगा म्हणा. वाचन भगवंताचं नामचिंतन करा. नामचिंतनाने माणूस जागृत होतो. नामचिंतन सहज करा, तुमच्या जीवनाचा उद्धार आहे. पण बळजबरीचं नामचिंतन करू नका. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. रामदास स्वामी सुद्धा फार गोड सांगतात, तुला हे मानवी प्राप्त झाले बहु जन्म पुण्य फळाला गिराले. अलंकार स्थानी तनु सज्जवितो मना दर्पणी पाहून रंगवितो. पण कळे जळे रूप तेरे रे हरी मंत्र स्वपा रामकृष्ण जपा. तनु म्हणजे शरीर. या नाशिवंत देवावर प्रेम करू नका. तुम्ही याला किती नटवलं थटवलं प्रसादने वापरले मेकअप केला, पण एक दिवशी मात्र ते जाणार आहे आणि देवाचं नामचिंतन मात्र राहणार आहे. म्हणून ते नामचिंतन आवडीने घ्या, सवडीने घेऊ नका. नामदेव महाराज वाचन त्या गंगेचं वर्णन करतायत. वर्णन कुणीही कुणाचं करत नाही. संतांचं वर्णन संतांनी करावं. पुढाऱ्याचं वर्णन लक्षात तुमचं, पुढाऱ्याचं वर्णन पुढाऱ्याने करावं. माळकऱ्याचं वर्णन पिणाऱ्यानं करावं. चालेल. तसंच संतांचं वर्णन संत करतायत. अधिकार फक्त त्यांना आहे. म्हणून जीवनामध्ये सज्जन एकच करा. परमार्थाची आंघोळ करायची असेल तर जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत मुक्कामाच्या गावाला जाऊन पोहोचा. अंधार पडला तिथं काहीतरी घातक प्राणी आहे, तुमच्या जीवनाचा घात होईल. तसं आयुष्य संपलं, तीर्थयात्रा कधी होऊ शकत नाही. का म्हातारपणी थेटे पडसे खोकला, हात कपाळाला लावत बसे. खोबऱ्याची वाटी झाले जसे मुख गळत असे नाक श्लेष्मपुरी. बोलत जात शब्द न हेचे नीट घडी घडी कंटकप भारी. म्हणून सुंदर असा नर्दे दिलाय. एक स्पार्टची किंमत लाख रुपये देऊन होणार नाही. भगवंताने फुकट दिलं, पण त्याची किंमत आपल्याला कळाली नाही. तुका म्हणे त्याची कळली अम्मा वर्मा. जे जे कर्म धर्म नसेल बाबांनो, जगात एकच गोष्टी आहे, तो म्हणजे देव आहे. तो देव तुम्हाला पाहिल्याने शोधल्याने सापडत नाही, पण तो प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. म्हणून परमार्थात चित्त पाहिजे, संसारात वित्त पाहिजे, शरीरात पित्त पाहिजे, घरात एकमत पाहिजे, बाजारात पत पाहिजे आणि शेतात खत पाहिजे. नाही तर बरेच माणसं बाहेर जे हरीन घरी दररोज मारामारी. काही दिसायला छान पण आचरण घाण, काही दिसायला ढवळे पण पोटात काळे, काहींचे सुंदर कपडे पण पाठीमागं हजार लफडे. एक वेळ करी या दुःखा वेगळं. या दुःखातून मुक्त व्हायचं असेल फक्त तीर्थयात्रा. का मुक्त होता परी बळे झाला म्हणून मला सांगा, किती पैसा कमावला म्हणजे आपल्याला वरती नेते? पैसा बरोबर नेता येत नाही. येणार फक्त केलेलं कर्म. म्हणून चांगली शिदोरी जवळ ठेवा. शिदोरी ते पाप पुण्य सर्व सीन भुकेचा. म्हणून बाबांना तुम्ही कुठं पेपरला किंवा टीव्हीला असं वाचलं किंवा ऐकलं, अमुक अमुक गावातून अमुक पाटील गेले, एका हातात पिकअप दुसऱ्या ट्रॅक्टरने दोन्ही पाला आपला डाळिंबाचा वरती घेऊन गेले. कहे कबीरा सुनबाई साधू आया वैसा द्या बाबा. पैसा हा सोबत येत नाही, सोबत येणार फक्त कर्म. मग कर्म करण्यासाठी ज्या महाराष्ट्राच्या मातीत जन्म लागला, ही माती पवित्र आहे, संतांची माती आहे. आणि या संतांच्या मातीत आपला जन्म मिळाला. याच्या पलीकडे दोन प्रकारचं भाग्य प्राप्त झालं. एक मनुष्य देह मिळाला आणि नंबर तो महाराष्ट्रात मिळाला. भरतखंड नर्दे प्राप्ती येतो पण भाग्याची संपत्ती. म्हणून जड भरत राजा हानी करावा गेला, पण घाला तो घाताला वासने.
हरणाचं कसं होईल त्यात मरणाचं कसं होईल मृग द्यासे मला तो मृगत्व पावला पुढे जन्म हरणाचा प्राप्त झाला याच जन्मी खरा ओळखात मरा. म्हणून बाबांनो शेणा मला सांगता धन कोणा कामा आले पहा विचारून झाले. जोपर्यंत तुमच्या पगाराची तारीख चालू आहे तोपर्यंत पत्नी पुढं पुढं काम करते. तुम्हाला चहा करू का कॉफी करू का कांदा पोहे करू का डबा करू का डोकं दुखत असेल टागर बमलो का पैसा संपला महिन्याची तारीख टळाली काय करा तिकडंच काळा करा. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी त्या धनाची झाली तुटी श्री वसवसोनी लागे पाठी आता नावडती तुमच्या गोष्टी रागे उठी फडफडून. देवाला पैसा लागत नाही देवाला फक्त पाहिजे भाव म्हणून होता भाव पोटी आणि मुका आला तो शेवटी. म्हणून निवृत्ती दादा सोपान दादा मुक्ताबाई आणि माऊली विश्वमाऊली ज्ञानोबराय आळंदीमध्ये एकत्र झाले आणि सज्जनाव माऊली जीवनामध्ये दर्शन घेऊन त्यांनी एक मनामध्ये विचार केला की बाबा आपल्याला कुठेतरी तीर्थयात्रा करावी लागेल. चारी भावंड निघाले पण निघाल्यानंतर पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर प्रवेशद्वारामध्ये प्रवेश केला पण एका कोपऱ्यात टाळ चिपळ्या आणि घुंगरांचा आवाज आला. प्रत्यक्ष पाहिलं तर नामदेव महाराजांचं भजन चालू होतं काकडा चालू होता आणि त्या ठिकाणी त्यांच्या अंतकरणात प्रेम निर्माण झालं आणि सांगितलं नामदेवा काय तुझं भजन असेल काय प्रेमानं भजन कारण भजन करण्यासाठी सुद्धा प्रेम असेल कारण प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती वाचून विठाला म्हणून जीवनामध्ये चारी भावंडांना प्रेम निर्माण झालं. नामदेव महाराजांचा आग्रह केला म्हटलं आपल्याला तीर्थयात्रेला जायचं आहे पण नामदेव महाराजांनी सांगितलं माझ्या जीवनात पंढरपूरशिवाय दुसरं काहीच नाही. तो भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे आणि तो आपलासा करायचा असेल मला कुठं जाण्याची गरज नाही. एक करा महाराजांनी त्यावेळेस गंगा पूजन केलं म्हणून त्या वेळपासून ही प्रथा चालू आहे. विठाला आणि नाही कुठे जाता आलं तरी चालेल पण तीर्थयात्रा करून मनुष्य कुठे जात होता त्र्यंबकेश्वर जीवनातील नाशिक जिल्ह्यात एक अग्रस्थान असेल तर सज्जनाव नाशिक जिल्हा ही संतांची भूमी आहे. म्हणून त्या ठिकाणी गंगा आहे ती गौतमाने आणली भगीरथाने आणली अनेक आडनावे जरी वेगळे असतील पण ती गंगा ही गोदा आहे. मग जीवनामध्ये ती प्राप्त करायची असेल तर जीवनामध्ये ती नाही झाली तरी चालेल पण नुसती ब्रह्म गिरीकडे दुसरी नजर जरी भेटली तरी तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात दृष्टी पडता ब्रह्माची दृष्टी पडता ब्रह्माची दया नाही यमापुरी दया नाही यमापुरी दृष्टी पडता दृष्टी पडता नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगता दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यम. म्हणून यमाकडे जर आपण पाहुणा म्हणून गेलो आपल्याला किती पाहुणचार होईल भजे कोरडे मारेती तोडीती जोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुशाल पुढे. हरिपाठात 2 पाहुणे सांगितली एक चांडगावचे 2 वैजापूरचे बरोबर. हरिपाठातला 1 नंबरचा पाहुणा वा वा यमाचा पाहुणा प्राणी हो यमाचा पाहुणा प्राणी हो हरिना जन्म नरकटी पेदाना हरिने जन्म नरकटी पेदाना आणि हरिपाठातला 2 नंबरचा पाहुणा शांती दया पाहुणा तीर्थीवरती भाव दरिरी करुणा शांती दया पाहुणा हरी करी. म्हणून 2 पाहुणे आहेत. शांतीचा पाहुणा बनायचा असेल संतावर भाव ठेवा तीर्थावर सुद्धा भाव ठेवा
आणि जीवनामध्ये भाव नसेल तर जीवन व्यर्थ आहे. विठाला म्हणून जीवनामध्ये एकच करा, कुशावरती करिता स्नान त्यांचे केलं शरणी. नुसती तुम्ही स्नान जरी केलं तरी तुमच्या जीवनात सकळ तीर्थाचे धुळे आणि जे कामात ते तीर्थाला महत्व आहे आणि आई वडिलांना महत्व आहे. म्हणून जीवनामध्ये एकच करा, मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाचे निबापे. मनात केलेलं पाप, इकडे लक्ष आहे तुमचं, मनात केलेलं पाप तुम्ही तीर्थात बुड्या मारून जरी नेले तरी ते जाऊ शकत नाही. म्हणून जीवनामध्ये एकच करा, पाप करू नका, खोटे कधी बोलू नका, दुसऱ्याचा बांध कधी करू नका. देखी पुढला चिवजे आपला माता घ्यायचे ते न कान दाटीचे धणू धरा. माऊली सुद्धा सांगतात डुसऱ्याचं पाप आपल्या माते घेऊ नका. म्हणून जीवनामध्ये एकच करा, नाही काही जमलं तरी चालेल पण जीवनामध्ये एकच करा. नुसती आयुष्यात प्रदक्षिणा जरी ब्रह्मगिरीच्या डोंगराला केली तरी तुमच्या जीवनाचं साफल्य आहे. शेवटचे चरण सज्जनाव तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. तया नाही यमपुरी, ठीक आहे. कुशावर्तीमध्ये जर तुम्ही स्नान केलं तर तुमच्या जीवनातलं पाप जवळ भस्म होतं. प्रदक्षिणा केलं तुमच्या पुण्याला गणना नाही. पण तुम्ही तुमच्या जीवनात नेमकं केलं काय? नामदेव महाराजांनी सांगितलं, मी सहज देवाचं नामचिंतन घेतलं, तीर्थयात्रा केली, सहज माझ्या जीवनाचा या ठिकाणी साफल्यता योग प्राप्त झाला. पण तो कसा? विठोबा रखुमाई
उपस्थित आपेष्ट नातेवाईक गावातील परिसरात निर्माण झाले आमचे वैजापूरचे नगराध्यक्षताई, जर त्यांचं सुद्धा टाळीवाजून स्वागत करायचं आहे. म्हणून अशा या गोड कार्यक्रमासाठी सज्जन हो. कुठलंही कार्य करीत असताना फक्त कार्याच्या पाठीमागे प्रेम ठेवा. प्रेम धरा कंठी विठोबाची. ज्या ज्ञानोबा तुकोबराचे निमित्त आहे, म्हणून निमित्ताचा धनी केलाशी प्राणी माझे माझे म्हणून म्हणून बाबांनो, परमार्थ करण्यासाठी माणसाला गुरु कृपा, ईश्वर कृपा, अंतःकरण कृपा आणि शास्त्र कृपा झाल्याशिवाय मनुष्य कुठल्याही पदापर्यंत पोहोचत नाही. हे त्यावेळेच संतांनी दिलेलं वचन आहे. टाळी वाजवा. म्हणून सज्जन आहे अशा अल्पशा त्यांचे आभार. गोड असे मृदुंगाचार्य आहेत. जीवनामध्ये माणसाला माणूस घडवा. पुनर्मित्रम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मय्यतश्च पुनर्मित्र. मित्र भेटतील. पुनर्भार्या. भार्या म्हणजे बायको वेगळी आणि पत्नी वेगळी. जी बाई नवऱ्याच्या नंतर जेवण करते ती पत्नी, जी आधी जेवण करते ती बायको. तुमच्याकडे कसं म्हणून या ठिकाणी असलेलं भजनी मंडळ, आमच्या या ठिकाणी महिला भजनी मंडळ सज्जन आहोत, त्यांचं जरा टाळी वाजून स्वागत करा. पण बोलण्याच्या नंतर बिघडलेले वाटतं ती मोठी शोकांतिका आहे. माऊली ज्ञानोबा त्यावेळेस सांगून गेली, जैसे साच्यानी मवाळ मृतुले आणि रसाळ आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. दुसऱ्याला समाधान होईल असं बोला, पण आपल्या बोलण्याने दुसरा ॲडमिट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सुंदर जीवन जगा. थोडे दिवस आपले आहेत. चांगलं कार्य करा, तीर्थयात्रा करा. आजपासून संकल्प करा, जीवनात कधीतरी तीर्थयात्रा करायला पाहिजे. पंढरपूरची वारी करायला पाहिजे, आळंदीची वारी करायला पाहिजे, त्र्यंबकेश्वरची वारी करायला पाहिजे. सगळे तीर्थ आपल्या पायाजवळ आहे. म्हणून जीवन आपला अनमोल आहे. म्हणून जन्म घालू नये वाया आणि मानवाची उत्तम काया म्हणजे शरीर. निर्जीव कातड्यापासून पकवाज बनवला जातो. विठ्ठल विठ्ठल आवाज येतो. गायीच्या गोमूत्रापासून पवित्र जागा शिंपडली जाते. शेणापासून. आणि आवडीने देवाचं भजन करा. झालेली सेवा पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदी. माझा क्षमा करणे संती नव्हे अंगवत होते नव्हे हा उपदेशाचे बोल करती नवल मायबापा तुमच्या कृपेचे पोटे. जन्मजन्म तुका म्हणे करविली तशी वटवट वाकोडे कन्यट देवदानी. फोडीले भांडार माला हा धन्याचा ते ते मी आम्हाला वारवाही. शाळुंकी मंडळ बोलत शिवानीची कविता झाली. गुलाबाचं फूल सुकले तरी फेकले नाही. कीर्तनकाराचं कीर्तन दुपारचे 2 वाजले तरी तुम्ही अजून नाश्ता केला नाही. आनंदाची गोष्ट आहे माझा. माझ्या घरचा वट्टा कुडा आहे. माझी मजा झाली. अनावर वाचन छंद या नामाचा घेतला असेल. भक्तीमध्ये विस्मरण झालं पाहिजे. नामचिंतनात विस्मरण झाला तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. झालेली सेवा ज्ञानोबा तुमच्या चरणी अर्पण करू. काशी विश्वेश्वर भगवान की